शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा रविवारी सुरळीत पार पडली। जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रावर 6891 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। MBBS, BHMS, BAMS, BDS आदी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते। ही परीक्षा जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रावर झाली। जिल्ह्यात 7126 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले होते। त्यापैकी 6891 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर 235 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले। कोपरगाव, लोणीसह नगर शहरात 12 केंद्रावर ही परीक्षा झाली। उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। प्रत्यक्षात मात्र विविध कारणांमुळे नागरिकांना वेळेत पुरेसे पाणी मिळत नाही। याला सर्वात मोठे कारण म्हणजे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि सदोष वितरण व्यवस्था। पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवकासह बहुतांशी भागातील नागरिक आंदोलनाच्या प्रक्रियेत आहेत। साविडी उपनगरातील श्री समर्थ सोसायटी प्रेमधाम चौकातून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल चोरून नेला। ही घटना शनिवारी सकाळी घडली। याबाबत शिवम संजय बावणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस नाईक आंधळे करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नगर शहरात सभा होणार आहे। संत निरंकारी भवनाजवळ मैदानावर ही सभा होत आहे। महायुतीच्या वतीने या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मोदी यांची याच मैदानावरील ही तिसरी सभा आहे। नगर शहरातील कडेला उभा केलेली बंदस्वाहा भंगाराची साहित्य हटविण्याची मोहीम काही दिवसांपूर्वीच राबविण्यात आली। त्यानंतर आता शहरात जागोजागी साचलेले मातीचे ढीग, पालापाचोळा, झाडांच्या फांद्या, कचरा उचलण्याची विशेष मोहीम महापालिकेकडून राबविण्यात आली। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।